नमस्कार. मैत्रेयीच्या स्पर्धा परीक्षा पलीकडचे जग, करिअरच्या वाटा या सत्रांमध्ये आपलं स्वागत आहे. UPSCने यावर्षीच्या मुख्य परीक्षेमध्ये एक निबंध विचारला होता. नॉट ऑल हू वेंडर आर लॉस्ट. प्रत्येक जो भटकत आहे तो हरवलेला नसतो, असं त्यांनी निबंधाचं शीर्षक होतं. बरोबर आहे, प्रत्येकजण जो भटकत असतो तो हरवलेला नसतो. पण या स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहामध्ये बरेच जण निश्चितपणे हरवलेले आहेत. ह्या मी व्यक्तिशः अनुभवाने तुम्हाला सांगू शकतो. UPSCच्या मागच्या 2022च्या परीक्षेसाठी 11.52 लाख अर्ज भरले होते. किंवा महाराष्ट्रामध्ये जी तलाठीची परीक्षा झाली होती त्याच्यासाठी किती अर्ज भरले गेले होते हे आपण सर्वांनी वर्तमानपत्रात वाचलेलंच आहे. तर जी आयुष्यात प्रवाहपतित्ता आहे सर्व क्षेत्रामध्ये आलेली आहे. मी कोणते तरी ट्रेंड्स फॉलो करतोय. 10वी नंतर करिअरमध्ये काय करायचं आहे, आधी ठरवलं जायचं की इंजिनिअरिंग करायचं आहे, मेडिकल करायचं आहे, आणि आता ग्रॅज्युएशन नंतर नवीन एक ट्रेंड आलेला आहे, तो म्हणजे मला स्पर्धा परीक्षा करायची आहे. माझी अभिवृत्ती काय आहे, मला खरंच अभिरुची आहे का त्या क्षेत्रामध्ये, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर माझी तशी भूमिका आहे का, मी तसे रोल प्ले करू शकतो का, याचा काहीही विचार न करता या क्षेत्रामध्ये बरेच लोक पडत आहेत. तर मैत्रेयीच्या स्थापनेचा उद्देशच आपण सांगितला होता की असं भरकटलेपणा कमी करायचा आहे, निर्माणक्षम वाटा लोकांना दाखवायच्या आहेत, तरुणांना दाखवायच्या आहेत. त्याच्यासाठी आपण ही सिरीज घेऊन येत आहोत की स्पर्धा परीक्षेपलीकडची जी काही अन्य ऑप्शन्स आहेत, संधी आहेत, त्या तुमच्यापर्यंत आणणं. मग त्यातच स्पर्धा परीक्षा केलेली पण आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे काही लोक तुमच्याशी बोलतील, किंवा स्पर्धा परीक्षेच्या वाटेने न जाता अन्य वाटा चोकाळलेले काही लोक तुमच्यासमोर येतील. तर हा जो प्रवाहपतित्ता आहे म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये मी एखादी रील आली तर त्यासारखंच डान्स करणार, मी लग्न कशा पद्धतीने करायचं हे पण ट्रेंड्स ठरवणार, माझं स्वतःची कोणत्याही प्रकारची मी बुद्धी कुठल्याही क्षेत्रात वापरणार नाही, आणि मुख्यतः आयुष्यातले जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते आपण ह्या ट्रेंड्सच्या धर्तीवरतीच घेतो. स्वतःची फार विचारपूर्वक डोकं वापरून ते करत नाही आहे असं दिसतंय. त्याच्यामुळे तरुणांना विचारपूर्वक निर्णय घेता यावा, त्यांची अभिवृत्ती कोणती आहे आणि त्या दृष्टीने कोणती क्षेत्र त्यांना खुले आहेत हे समजून घेण्यासाठी आपण ही सिरीज सुरू करत आहोत. 2 मोठे गट हे मला ह्या सिरीजमधून टार्गेट करायचे आहेत. एक म्हणजे ज्यांना बिलकुल जेन्युइन इंटरेस्ट नाही आहे, ज्यांची ॲटिट्यूड या क्षेत्रा अनुरूप नाही आहे, पण ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये आलेत. तर कशासाठी आलेले आहेत? एक तर बाजाराने निर्माण केलेली जी क्रेज आहे की स्पर्धा परीक्षा केली तर करणं, एवढं केलं की तुम्ही होतं, इतना करणे से होता है, अशी जे सुलभीकरण बाजाराने केलेलं आहे, मार्केटने केलेलं आहे, आणि त्याच्या फ्लोमध्ये ते लोक येतात. काही सिलेक्ट झालेली लोक पण याला कारणीभूत आहेत. मी झालो म्हणजे तुम्ही पण होणार, हे असं त्यांचं फेमस वाक्य आहे. काही कविता म्हणून दाखवणं, इन्स्पिरेशनल मोटिवेशनल काहीतरी म्हणणं, मी गावातून तयारी केली, मी कोणत्याही कोचिंगनी केलं नाही, आणि दुसरं सिलेक्ट झाल्यानंतर यांच्याकडे त्यांच्या स्ट्रगलच्या स्टोरी तयारच असतात किंवा नवीन बनवल्या जातात. अत्यंत म्हणजे दिशाहीनता वाढवण्यासाठी बाजार आणि हे सिलेक्ट झालेली लोक जशी कारणीभूत आहेत, म्हणजे विद्यार्थीच फक्त जबाबदार आहेत असं म्हणता येणार नाही, तर संघटित बाजारपेठच आपण म्हणतोय की त्याच्यासाठी तयार झालेली आहे. तर हा पहिला गट की जो काय आहे की ज्यांना जेन्युइन इंटरेस्ट नाही. दुसरा गट असा आहे की ज्यांच्यासाठी आपण ही सिरीज टार्गेट करतोय, तो म्हणजे की स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जेन्युइन इंटरेस्ट होता, त्यांचे ॲप्टिट्यूड पण आहेत, पण लक्षात घ्या लिमिटेशन आहे त्या परीक्षेचे, जागा या मर्यादित आहेत. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नानंतर, प्रामाणिक कष्टानंतर सुद्धा पण काय झालेलं आहे, तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळालेलं नाही. तर त्यांच्यासाठी मग एक्झिटचे मार्ग कोणते, ग्रेसफुल एक्झिट घेताना कधी घेतली पाहिजे ती एक्झिट, याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ही सिरीज उपयुक्तता असेल. तर ह्या दोन्ही वर्गांना आपण टार्गेट करणार आहोत. लक्षात घ्या, ही जी वाढती संख्या आहे ते फक्त आपण विद्यार्थ्यांना दोष देत नाहीत, फक्त तुम्हाला दोष देत नाहीत, याच्यामागे अनेक सामाजिक आर्थिक कारणं आहेत, याची जाणीव आहे, आणि त्या जाणीवेतूनच ही सिरीज निर्माण झालेली आहे. म्हणजे कुठेतरी आर्थिक जे डिप्रिवेशन निर्माण झालेलं आहे, दुसऱ्या उत्पादक रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत, रोजगार संधी चांगल्या मिळत नाही आहेत, त्यामुळे पण तरुण इकडे प्रवाहपतित होत आहेत, हे एक व्हॅलिड रिझन आहे. किंवा सामाजिक कारणं काय आहेत की आपल्याला कलोनियल मेंटॅलिटी अजूनसुद्धा आपण सोडलेली नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये ही वाढती संख्या ही आपल्या वसाहतवादी मानसिकतेचं प्रतीक आहे की पॉवरचं नोशन, की त्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर ते बाबू
जी नोशन आहे की ब्युरोक्रसीचं जे नोशन आहे, नोकरशाहीमध्ये गेल्यानंतर मला असं करता येईल, दुसऱ्यांवरती प्रभुत्व गाजवता येईल, ही सगळं नोशनसुद्धा त्याला कारणीभूत आहे. अजूनसुद्धा ते दिव्याचं क्रेज किंवा त्या बंगल्याचं क्रेज हे कुठंतरी ते सामाजिक आपल्या जाणीवेतून निर्माण झालेली गोष्ट आहे, ती सुद्धा ह्याला कारणीभूत आहे. मग हे करताना सध्याच्या काळाची गरज काय आहे? सध्याच्या काळामध्ये असे कोणते क्षेत्र आहेत की जिथं काम केलं पाहिजे? 2023च्या UPSCच्या प्रिलिमने सांगितलेलं आहे की तुम्ही या UPSCसाठी फार सिरियस नसाल तर बाजूला व्हा, नवीन एंटरप्रेनर बना, नवीन चांगल्या उद्योग, गव्हर्नमेंट काय प्रमोट करतोय ते एंटरप्रेनरशिप प्रमोट करतोय, उद्योजक तुम्ही बनलं पाहिजे असं गव्हर्नमेंटची इच्छा आहे आणि तुम्ही काय करताय त्या परीक्षेच्या मागे लागताय. असं सुद्धा 2023च्या परीक्षेचा हिडन मेसेजच तसा होता. तर सध्याच्या काळाची गरज काय आहे मला समजत नाही आहे. LPG रिफॉर्म्स नंतर, उदारीकरणानंतर जेव्हा खाजगीकरण वाढत आहे, खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढत आहे, त्यावेळेला निश्चितपणे नोकरशाही आणि प्रशासन, शासकीय क्षेत्रातील याची भूमिका काय आहे याचा मी विचारच करत नाही. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर IASची पॉवर काय असायला पाहिजे याची चर्चा होण्याऐवजी आपण IAS होण्यासाठीच क्रेज ती वाढत चाललेली आहे. 73-74व्या घटना दुरुस्तींनी बॉटम अप अप्रोच असायला पाहिजे, सबसिडरी प्रिन्सिपल आहे सेकंड IASने सांगितलेलं, म्हणजे खालून प्रोसेस सुरू झाली पाहिजे गव्हर्नन्सची असं सांगितलेलं आहे. मग त्या दृष्टीने आपले ॲस्पिरेशन काय असायला पाहिजेत याचा विचार होताना दिसत नाही. जे मी सांगितलं की दुसरा वर्ग आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे, पण मग आत्ता कोणत्या क्षेत्राकडे जायचं हे कळत नाही आहे, तर त्यांच्यासाठी मी स्पेसिफिकली सांगेन की लक्षात घ्या, लोकसत्तामध्ये एक आर्टिकल आलं होतं, त्यात एक हेडिंगच होतं, स्वप्नांची दुरुस्ती. तुम्हाला असं वाटत असेल की आपलं स्वप्न चुकलं, तर स्वप्नांची दुरुस्ती आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती करता येते, त्याला वयाचं आणि कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. स्वप्नांची दुरुस्ती निश्चितपणे करता येते. आता ही एक्झिट करताना अडचणी काय असू शकतात किंवा काय प्रॉब्लेम असू शकतात की कोणत्या संधी आहेत हे समजणार नाही आहे किंवा समजत नाही आहे. आपण ज्यावेळेला सल्ला घेतो किंवा ज्यांचे सल्ले ऐकतो ते सुद्धा आपल्या ह्या UPSCच्या प्रिपरेशनमुळे काय होतात, लिमिटेड सर्कलमध्ये आपण राहतो. आपले पियर ग्रुप जो आहे, सवंगडी समूह, तुम्हाला काय सांगतो की नाही होतं UPSC MPSC कर, MPSCमधील मेन एक्झाम होत नाही, काय कर, कंबाईन कर. तर माझा ऑप्शन काय आहे की अनसर्टेनिटीला मी दुसरा ऑप्शन अनसर्टेनिटी शोधतो आणि माझे जे आजूबाजूचे लोक आहेत ते त्या क्षेत्रामधीलच असल्यामुळे मला असं काही वेगळं विजडमच मिळत नाही आहे आणि मी परत त्या ट्रॅपमध्ये फसतो. असं होणं स्वाभाविक आहे, म्हणून सुद्धा आपण ही सिरीज लॉन्च करतो आहे. काही लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की संकन कॉस्ट फॅलिसीमध्ये ते अडकलेले आहे. बुडलेल्या किमतीचा पाश असं त्याला मराठीत म्हणतात. संकन कॉस्ट फॅलिसी म्हणजे काय की मी इतके वर्ष अभ्यास केलेले, म्हणजे साधं घ्या, आपण मूव्ही थिएटरमध्ये गेलो, काही वेळात 15-20 मिनिटात आपल्याला कळलं की मूव्ही अत्यंत क्षुल्लक आहे, त्याच्यामध्ये काही असा सबस्टन्स नाही आहे, पण आपण का बसतो पूर्ण 3 तास? तर आपल्याला असं वाटतं की अरे पैसे भरलेले आहेत, तर ते पैसे वसूल करण्यासाठी बसतो आणि आपला अमूल्य वेळ वाया घालवतो. तो संकन कॉस्ट फॅलिसी, बुडलेल्या किमतीचा पाशी, याच्यामध्ये अडकलेला असाल तर बाहेर पडा, घरच्यांशी प्रामाणिकपणे बोला की मला असं वाटत आहे की माझा निर्णय चुकला, याची प्रामाणिकपणे कबुली दिलीत तर आपला हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे कुठेतरी याच्यामध्ये आपण म्हणू शकतो वेस्ट होत आहे. अर्थात याची मला जाणीव आहे की UPSCच्या अभ्यासातून जी दृष्टी मिळते ती दृष्टी अन्य क्षेत्रांना उपयुक्त आहे, पण परत एकदा ती दृष्टी कधी उपयुक्त ठरेल की मी तेवढ्या उघड्या डोळ्याने त्याच्या सगळीकडे अभ्यास केलेला असेल. पण जो लार्जर चंक आहे तो उघड्या डोळ्याने अभ्यास पण करत नाही आहे किंवा नुसतं करायचं म्हणून. आम्हाला मेजॉरिटी जे फोन येतात किंवा मेसेज येतात की नोट्स मिळतील का? अरे नोट्स पण म्हणजे वाचून तू IAS होणार आहेस का किंवा UPSC क्लिअर होणार का? याचा काहीही विचार नाही. म्हणजे हे परत एकदा कलेक्टर साहेब डिझास्टर मॅनेजमेंटला गेलेत आणि क्लासवाल्यांना फोन करून विचारतात की डिझास्टर मॅनेजमेंटच्या नोट्स पाठवा. हे असं होणार आहे का UPSC? तुम्हाला स्वतःचे चिकित्सक विचार, 21व्या शतकातल्या कोणत्या ॲबिलिटीज आहेत याचा कोणताही सेन्स न घेता आपण कसं काय पुढे जातोय? आणि जी बाजारातील प्रलोभनं आहेत की एवढं केल्याने होणार आहेत त्यांना आपण सहज बळी पडतोय आणि माझा जो वेळ आहे, माझ्या घरच्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांना खरं उतरत नाही. पालक याला मोठे जबाबदार आहेत, पालकांनी पण याच्यावर विचार करायला पाहिजे. परीक्षेविषयीची आपली जाणीव किती आहे, परीक्षेला आपण किती जाणतो आणि त्याच्यानंतर आपल्या मुलांची अभिवृद्धी, अभिक्षमता तशी आहे का याचा विचार न करता त्यांना या क्षेत्राला परवानगी देत असेल तर कुठेतरी पालकसुद्धा याला जबाबदार आहे. काही लोकांमध्ये संकन कॉस्ट फॅलिसीपेक्षा तू गिल्ट किंवा हे आहे की अरे आपण एवढे वर्ष दिली पण झालेलं नाही आहे, तर आता बाहेर पडताना ती समाजाला, स्वतःला फेस करताना, कारण समाज काय असतो, जज करण्यासाठीच असतो. लोक क्या कहेंगे,
हा फिलिंग कुठंतरी असणं की गिल्ट की नाही झालं आपलं, तर लक्षात घ्या की गिरते हे शहसवार मैदानी जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल खड़ा है. तुम्ही लढत होतात, मैदानात होतात, उंच शिखर निवडलं होतं म्हणून तुम्ही पडलेले आहात. त्याचा कमीपणा वाटण्यात, त्या हरण्यामध्ये काहीच अर्थ नाही. ह्या 1% सिलेक्शन रेट ज्या परीक्षेमध्ये आहे, 1% पण सिलेक्शन रेट ज्या परीक्षेमध्ये आहे, तिथे हारणं किंवा तिथं अपयश अशी संकल्पना अत्यंत सापेक्ष आहे. UPSC सक्सेसफुल कॅन्डिडेट म्हणत नाही, रेकमेंडेड म्हणतं. हा फरक लक्षात घ्या. किंवा जरी चुकली दिशा तरी श्रेय तुमचं हुकलं नाही, अशी जी कविता आहे मराठीमध्ये, चुकली दिशा तरीही हुकले श्रेय नसारे. तुमच्या श्रेयाला कोणी कमी लेखत नाही आहे. तर लक्षात घ्या, आता ही जी UPSCने दिलेली दृष्टी आहे ती आपण अन्य क्षेत्रांमध्ये निश्चितपणे विधायक दृष्टीने वापरू शकतो. UPSCने आपले ज्या दृष्टीचा विकास केलेला आहे, त्या दृष्टीचा विकास अन्य क्षेत्रामध्ये कसा करता येईल, त्याचा वापर अन्य क्षेत्रामध्ये कसा करता येईल, यासाठीची ही सिरीज तुम्हाला उपयुक्त ठरेल. धन्यवाद.